असं ब्रह्मदेवाचं पूर्ण आयुष्य 100 वर्षाचं आहे। ही त्या ठिकाणी मन्वंतर लीला आहे। या 14 कल्पांमध्ये त्या ठिकाणी महाराज 14 मन्वंतरांमध्ये त्या ठिकाणी भगवान अनेक अवतार धारण करतात। या मन्वंतरांचं वर्णन करून सांगतात। पहिलं मन्वंतर आहे स्वयंभू मन्वंतर। या स्वयंभू मन्वंतरामध्ये त्या ठिकाणी मनु आणि शत्रुपा तपश्चर्या करतायत सुनंदा नावाच्या नदीच्या काठावर, आणि तिथे त्या ठिकाणी देवता दैत्य त्यांना त्या ठिकाणी त्रास देऊ लागले, म्हणून दैत्यांच्या त्रासातून आणि मनु आणि शत्रुपेला त्या ठिकाणी वाचवण्याकरिता भगवंतानं नरनारायण अवतार धारण केला आणि त्यांना त्या ठिकाणी वाचवलेलं आहे महाराज पहिल्या मन्वंतरात। दुसरं त्या ठिकाणी मन्वंतर आहे स्वरोचिस नावाचं मन्वंतर। या स्वरोचिस मन्वंतरामध्ये त्या ठिकाणी वेदशिरा नावाचे ऋषी आहेत, त्यांची पत्नी तुषिता, हिच्या घरी भगवंतानं विभू अवतार धारण केला, विभू रूपानं भगवान प्रगट झालेले। तिसरं मन्वंतर त्या ठिकाणी आहे महाराज उत्तम नावाचं मन्वंतर। या मन्वंतरामध्ये धर्म नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या पत्नीचं नाव सुनृता, आणि तिच्या घरी भगवान सत्यसेन नावानं अवतीर्ण झाले आणि त्या ठिकाणी असत्य आणि दुःशील नावाच्या राक्षसांचा वध केला। चौथा मन्वंतर आहे महाराज तामस मन्वंतर। या मन्वंतरामध्ये भगवंतानं हरी अवतार धारण केला। हरी नाही बरं, हरी म्हणत जावं, नाही तर हरी म्हणतात काही लोक, रामकृष्ण हरी, बघा तुम्ही ते हरी नाही म्हणायचं। हरी म्हणजे वानर आणि हरी म्हणजे भगवान, हरी म्हणत जावं, म्हणून त्या ठिकाणी हरी अवतार धारण केला भगवंतानं, आणि अवतारात गजेंद्राला त्या ठिकाणी वाचवलं। गजेंद्र मोक्ष त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात। राजाने विचारलं, महाराज कोण आहे हा गजेंद्र, भगवंतानं का त्याच्याकरिता अवतार धारण केला? म्हणे गजेंद्र हत्ती आहे, वनामध्ये त्या ठिकाणी राहतो, त्याला 1000 बायका, 2000 मुलं, प्रत्येक बायकोला त्या ठिकाणी 2-2 मुलं आहेत असं त्या ठिकाणी महाराज। त्याला पुन्हा त्या ठिकाणी त्यांना पुन्हा 2-2 बायका आणि पुन्हा त्यांना 2-2 मुलं। कळतं ना तुम्हाला? सोपं, आता लांबलंच गणित आहे, ते घरी जाऊन करा नंतर, आता फक्त ऐकून ठेवा। एवढं मोठं त्याचा प्रपंच पसारा, तो जंगलाचा राजाच आहे महाराज। तो एक दिवशी त्या ठिकाणी स्नान करण्याकरिता पाणी पिण्याकरिता एका सरोवरात गेला होता, आपल्या सगळ्या परिवाराला बरोबर घेऊन गेला। उन्मत्त झालेला त्या ठिकाणी हत्ती सगळ्या पाण्याला रवंदळून टाकलं महाराज। कमळाची फुलं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होती, सोंडीत घेऊन इकडे इकडे फेकू लागला, सोंडेत पाणी घेऊन आपल्या मुलांच्या अंगावर नातवांच्या अंगावर टाकू लागला, बायकांच्या अंगावर टाकू लागला। एवढा उन्मत्त असणारा हत्ती। कोणाची कथा आहे? हत्तीची। पण हत्ती फक्त तिथेच राहतो असं नाही, थोडं लक्षात घ्या। भागवतात वर्णन करून सांगितलं, हे आसीत गिरिवरो राजन त्रिकुटैत विश्रुतः क्षरोदेनावृता श्रीमान योजनायुतमश्रुताः। गिरिवरो आसीत गिरिवरो राजन, त्रिकूट नावाचा पर्वत आहे। या त्रिकूट पर्वतामध्ये असणारा हा हत्ती, त्रिकूट पर्वत म्हणजे 3 गुणांचा पर्वत, सत्वरज आणि तमात्मक असणारा पर्वत। त्याच्यामध्ये गजेंद्र नावाचा हत्ती म्हणजे जीवात्मा, जीव हाच हत्ती आहे। आणि तो त्या ठिकाणी उन्मत्त होऊन सरोवरात गेला, तिथे त्याचा पाय पकडले एका मगरीनं। तो मगर म्हणजे काळरूपी मगरानं जीवरूपी हत्तीचा पाय पकडलेला आहे का? तो त्या ठिकाणी त्रिगुणांच्या पर्वतात विचरण करतोय। म्हणून आपण सगळेजण सत्वरज तमामध्ये बांधले गेलो आहोत, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन। आपण या त्रिकुट पर्वतात राहतो आहोत आणि आपणच हत्ती आहोत, जीवात्मा, आणि सगळ्यांचा पाय पकडलाय काळानं, पण गाफील आहोत आपण सर्वजण। लक्षपूर्वक ऐका। त्याला तहान लागली होती म्हणून सरोवरामध्ये त्या ठिकाणी गेला होता। तहान म्हणजे तृष्णा, विषयाची तृष्णा। सरोवर म्हणजे संसार, संसारूपी सरोवरामध्ये जीवात्मा त्या ठिकाणी फिरतोय आणि काळरूपी मगरानं त्याचा पाय पकडलेला आहे। तो उन्मत्त होऊन फिरत असताना त्याचा पाय पकडला महाराज मगरीनं, आणि तो मगर त्याला ओढू लागला। यानं पायाला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काही केला सुटे ना। मग काय झालं माहिती आहे? त्यानं आपल्या मुलांना सांगितलं, म्हणजे मुलांनो, माझ्या पायाला कोणीतरी जीवजंतूनं पकडलंय, मला वाचवा। त्या मुलांनी त्याला त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। बलदंड असणारे हत्ती, त्याची सगळी मुलं, त्याच्या शेपटीला एकानं धरलं सोंडीनं, दुसऱ्यानं त्याच्या शेपटीला सोंडीनं धरलं, शेपूट सोंड गाठणी मारल्या, मोठी माळ तयार केली महाराज। त्या हत्तीला पाण्याच्या बाहेर ओढू लागले। ओढाताण सुरू झाली।
काठापर्यंत येऊ द्यायचा तो मगर. आणि काठापर्यंत आलं की सगळी माळची माळ आतमध्ये घेऊन जायचा, जोरानं ओढायचा. हाती चित्कारू लागले, सर्वांना कष्ट होऊ लागले. बऱ्याच काळापर्यंत युद्ध चाललं होतं, पण हत्तीला काही केल्या सोडवलं जात नव्हतं. आता मात्र त्या ठिकाणी महाराज बऱ्याच काळापर्यंत असणारं युद्ध पाहिलं. आणि त्या हत्तीच्या ज्या सुना आहेत ना, सुना, त्या सुनांनी विचार केला, आता किती दिवस भांडायचं, आता हे म्हातारा असंही मरणार आहे, याचं काय लोणचं घालायचं, काय करायचं, असंही मरायचं, मरू द्या म्हणे. आता सोंडा सोडून घेतल्या सुनांनी, हत्तींनी, आणि आपापल्या नवऱ्याच्या कानात घातल्या. कळतं ना तुम्हाला कोणाची कथा आहे? हत्तीची. कळतं ना सर्वांना? हां, तुम्हाला फार कळतं जास्त, आहे का ना? कानात त्या ठिकाणी सोंड घातली नवऱ्याच्या आणि सांगायला सुरुवात केली महाराजांनी, तुम सांगते सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. जमलं आता. हां, वेगळं निघा म्हणून सांगितलं महाराज. संसार बघा. हत्ती, घरोघर हत्ती आहे महाराज. आता ही पुराणातली हत्तीची कथा नाही, ही घराघरातल्या हत्तीची कथा आहे. फक्त झाकली मूठ 1.25 लाखाची, कोणासमोर प्रगट करायची नाही. घराघरात हीच अवस्था आहे महाराज. त्या सोनाने घेतले सोंडा काढून. आपण नवऱ्याला सांगितलं, चला कुठपर्यंत थांबता म्हणे याच्याबरोबर. त्यांनी पण बायकांचं ऐकलं. बायकांचं ऐकणारे होते ते महाराज. जय देव जय देव जय माझे बायको, जे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू. तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकायला तयार आहोत. ऐकलं महाराज. गेले बायकांना घेऊन त्या ठिकाणी निघून. आपापली मुलं बरोबर नेले. आता सगळ्यांना जाता येतं, पण एका पात्राला नाही जाता येत, म्हातारीला नाही जाता येत महाराज. मुलं गेले, सुना गेल्या, नातवंड गेले, पण म्हातारीचा नाईलाज असतो. तिनं अग्निनारायणाच्या साक्षीनं त्याच्याशी लग्न केलेलं असतं. मग ती त्याची सेवा करते. ती काय खरंच प्रेमानं सेवा करते होय? ती म्हातारं झाल्यावर बघा तुम्ही, एखादं म्हातारं जर जागेवरच असेल ना पडून, त्याचं धोतर जागेवरच जर त्या ठिकाणी काळं पिवळं होत असेल, म्हातारीला मोठे कष्ट होतात. तिलाच त्या ठिकाणी सगळी सेवा करावी लागते, धुणं धुवावं लागतं, तिला त्याचं सगळं करावं लागतं. मग ती म्हणते महाराज हळूच, खरं मरतात बायको म्हणते खर. खर शब्दाचा अर्थ तो गाढव. ती म्हणते गाढव मेलेलं चांगलं. का बरं? अरे नाशियले घर थुंकून या घरातच थुकताय म्हणते. बायको म्हणते बरं, सख्खी बायको म्हणते, जिच्याकरता सगळं जीवन खर्च केलं, ती म्हणते मेलेलं चांगलं. का मरत नाही म्हणे. घडलेली गोष्ट सांगू, तुम्ही ऐकली याच्या आधी, परत सांगतो. एकदा ना पेशंट पाहण्याकरिता म्हणून गेलो. म्हातारं फार थकलेलं होतं आणि त्याला घरडा लागला होता. बोलवायला आले म्हणे, डॉक्टर चला 2 मिनटं पाहायला पेशंट पाहूया. गेलो. गेल्यानंतर दरवाजातच उभा राहिलो. खरं सांगतोय बरं, काही खोटं नाही. 2-3 म्हाताऱ्या जमा झाल्या होत्या, आयाबाया जवळ, आणि म्हातारी तिथं बसलेली होती. त्या म्हाताऱ्याची बायको, ज्याला घरडा लागला त्याची, आणि ती बसली होती. बाई आता काय करावं, याची कुठं चिठ्ठी हरवली.
नाही कळालं तुम्हाला? कुठे देव लपला, ही अवस्था कोणाची? बायकोची. मग कळतं ना महाराज त्याला मरायच्या वेळेला, कळोईल अंतकाळी प्राणप्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. माझा शब्द नाही, महाराजांचा शब्द आहे. ते म्हणतात राहती निराळी रांडा पोरे सकळ. कोणी राहत नाही, सेजेची कामीन दूर राहे, कोणी सोडवत नाही, अशी अवस्था येते. आणि मग त्या ठिकाणी विचार करू लागतो, हे सगळेजण त्या ठिकाणी, म्हातारी त्या ठिकाणी राहते पण कष्ट तिला होतात. आणि मग मात्र बऱ्याच काळापर्यंत हत्तीच्या बायका तिथे राहिल्या. सगळे मुलं निघून गेले, सोना निघून गेल्या, नातवंड गेले. आणि बायकांनी पण विचार केला, म्हणे एवढे बलदंड असणारे माझे मुलं, त्यांना नाही सोडवता आलं या हत्तीला, आपण कसं सोडवू शकू? आपण म्हाताऱ्या झालो. गेल्या निघून त्या पण. बायका निघून गेल्या. आता एकटाच राहिला महाराज. अंतकाळी मी परदेशी, कोणी नाही राहिलं. आणि मग विचार करू लागला, रडू लागला, त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अरे म्हटला, यांच्याकरिता काय काय नाही केलं. चोऱ्या केल्या यांच्याकरिता, लोकांना फसवलं यांच्याकरिता, लोकांचे बांधं रेटले यांच्याकरिता, काय काय नाही केलं, करू नये त्या सगळ्या गोष्टी केल्या यांच्याकरिता केल्या. आणि मला मरायच्या वेळेला सोडून दिलं यांनी, निघून गेले सगळे. मुलं नातवंड सुना बायका सगळे निघून गेले. अंतकाळी मी परदेशी वाटू लागलं. आणि ऐका, ही कथा आपली सगळ्यांची कथा आहे. असंच एक दिवशी होत असतं, परदेशी व्हावं लागतं. शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी महाराज भगवानच असा आहे, तो का म्हणे तुझं सोडवे ना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून अंतकाळीचा सोयरा तो का म्हणे विठ्ठोधरा. पण त्याचं चिंतन केलं पाहिजे. हत्तीला ते कळालं. हत्तीनं सोंड्यामध्ये एक त्या ठिकाणी फूल घेतलं आणि आकाशाच्या मार्गाने त्या ठिकाणी भिरकावलं. आणि मनोमन म्हणू लागला, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. या ब्रह्मांडाला चालवणारा कोण असेल त्याने यावं मला वाचवावं. माझा भगवान दयाळू आहे महाराज. त्याचे आर्त असणारे हाक भगवंतानं ऐकले. खाडकन उठून उभे राहिले. लक्ष्मीबाईंनी विचारलं, कुठे जाता देवा? म्हणे काय नाही, माझा भक्त संकटात आहे, गेलं पाहिजे. घाईघाईनं त्या ठिकाणी निघाले. कुठे जाता म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी हत्ती म्हणायचंय. हत्ती म्हणायला किती वेळ लागतो महाराज? म्हणा बरं सगळ्यांनी, हत्ती हत्ती. किती वेळ लागला? 1 सेकंद सुद्धा लागत नाही, एवढ्या वेळात. ह म्हटले लक्ष्मी जवळ आणि ती म्हटले गजेंद्राजवळ. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चलत गोली पीछे होत आवाज. एवढ्या तातडीने त्या ठिकाणी आला. हातात सुदर्शन चक्र घेतलं आणि मगराचं मस्तक उडवलं महाराज. आणि गजेंद्राचा पाय त्या ठिकाणी सोडवला. कणवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. धावत धावत त्या ठिकाणी भगवान आला आणि लगेच ताबडतोब त्याला सोडवलं महाराज. भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर त्या ठिकाणी गजेंद्राचं शरीर सुटलं महाराज. आणि तो त्या ठिकाणी दिव्य पुरुष होऊन भगवंताच्या समोर गेला. भगवंतानं त्याला आपल्याबरोबर गरुडावर बसवलं आणि निघाला जाण्याकरिता. हा जो गजेंद्र होता ना, हा त्या ठिकाणी महाराज द्रविड देशाचा राजा होता, इंद्रदुम्न. आणि तो त्या ठिकाणी अगस्त्य ऋषींच्या शापानं हत्ती झाला होता. उन्मत्त होऊन नमस्कार केला नाही म्हणून त्यांनी शाप दिला. हत्तीसारखा उन्मत्त झाला, हत्ती होशील म्हणून हत्ती झाला होता. पाया पडू लागला, व्याकुळ होऊन म्हणे महाराज उशाप द्या. सांगितलं काय नाही, भगवंताचा दर्शनानं त्या ठिकाणी उद्धरून जाशील. देवाचं दर्शन झालं आणि उद्धरून गेला. बरोबर त्याला घेतलं, निघाले. ते निघाल्याबरोबर त्या मगरातून एक पुरुष बाहेर आला. मगर मारला होता ना, त्याच्यातून एक पुरुष बाहेर आला. तो त्या ठिकाणी हुहू नावाचा गंधर्व होता. हुहू माहिती आहे ना तुम्हाला? हुहू देवलोकामध्ये 2 विनोदी पात्र आहेत महाराज देवतांचं मनोरंजन करण्याकरिता. एकाचं नाव आहे हाहा आणि दुसऱ्याचं नाव आहे हुहू. हे हाहा आणि हुहू हसवण्याकरिता आहेत. अजूनही छोटे छोटे मुलं त्या ठिकाणी धिंगाणा घालू लागले, हसू लागले ना. आपण म्हणतोय काय रे हा हा लावलंय असं म्हणतो ना. त्याचा अर्थ लोकांना कळत नाही, पण हे हा हू ते गंधर्व आहेत. हो नावाचा गंधर्व एकदा देवल ऋषी स्नान करत होते पाण्यात. मागून गेला आणि त्या ठिकाणी असं मस्तक त्यांच्या पायामध्ये घालून त्यांना पाण्यात पाडलं. ते पडल्याबरोबर रागावले, रागावून बोलू लागले, मूर्खा, मगरासारखा येऊन मला त्या ठिकाणी भीती दाखवतोस, जा मी तुला शाप देतो, मगर होशील. अविचारानं शाप दिला. तो पाया पडू लागला, म्हणे महाराज मी चुकलो, मला तुमचा विनोद करायचा होता, तुम्हाला हसवायचं होतं, तुम्ही मला शाप दिलात. मग ऋषींनी त्या ठिकाणी प्रसन्न होऊन त्याला उशाप दिला. अरे दया आली, म्हणे जरी तू मगर झालास तरी भगवंताच्या हाताने तुझा उद्धार होईल. म्हणून तोच मगर भगवंताच्या हाताने उद्धारून गेला, प्रत्यक्ष प्रगट झाला आणि देवाला त्या ठिकाणी म्हणू लागला, वारे वा, कुठे जातोयस? म्हटलं थांब, तुझ्या भक्ताला त्या ठिकाणी घेऊन जातोस, तुझा भक्त आहे म्हणून त्या ठिकाणी घेऊन जातोस काय? मी काय कमी आहे का?
तुझं मुख पाहिल्यानंतर कोटी ब्रह्महत्या निघून जातात. जरा काकडा म्हणत जा सकाळी उठून, देवाला म्हणतोय कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. तुझं मुख पाहिलं आणि तरी मला ते ठेवून चाललास. जरा नाथांचे अभंग म्हणत जा. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला, किंवा हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. हा गजेंद्र तुझा भक्त आहे म्हणून तर त्याचा पाय धरला होता, तू प्राप्त व्हावा म्हणून. बोल लागला. नकर बोले देवाशी हसू आले, निंदा नाही स्तवन माझे केले, भगवान म्हणू लागले. आणि मग त्यालाही बरोबर घेतलं आणि त्याचाही उद्धार झाला महाराज. म्हणून गजेंद्र मोक्षाची कथा भागवतामध्ये येते. ही त्या ठिकाणी 3 अध्यायांमध्ये वर्णन करून सांगितले. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 3ऱ्या अध्यायात वर्णन करून सांगितले. त्याच्यामध्ये 35 श्लोक आहेत. अशी त्या ठिकाणी रोज जो सकाळी उठून गजेंद्र मोक्ष त्या ठिकाणी म्हणतो, भगवान त्याला सोडवण्याकरिता येतो, अशी कथा त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. हे 4थ्या मन्वंतरात घडलं. 5वं मन्वंतर आहे रैवत नावाचं मन्वंतर.